लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी. लोकसेवेचा गौरव. सिद्धाराम उर्फ राजू पाटील यांचा दैनिक लोकमत एक्सलन्स पुरस्काराने सन्मान. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सांगलीत गौरव. सोनलगीच्या ग्रामविकासासह वंचितांना घरकुल मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्याची दखल. नमस्कार, आपण पाहत आहात लोकवाणी न्यूज नेटवर्क. जत तालुक्यातील सोनलगी गावाच्या विकासासाठी सातत्याने झटणारे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच सिद्धाराम उर्फ राजू बाबासो पाटील यांच्या ग्रामविकास, लोकसेवा आणि सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आलाय. दैनिक लोकमतच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या एक्सलन्स पुरस्काराने त्यांना सांगली येथे सन्मानित करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. मैना घोष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे तसेच चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे यांच्या हस्ते सिद्धाराम उर्फ राजू पाटील यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. विशेष प्रयत्नातून परिवर्तन घडवणारे नेतृत्व आणि वंचितांच्या घराला हक्काचे छप्पर देणारा लोकप्रतिनिधी असे सिद्धाराम पाटील यांची सोनलगी परिसरात ओळख निर्माण झाली आहे. माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच म्हणून काम करताना त्यांनी गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता आणि अन्य मूलभूत विकासांसाठी सुविधांसाठी सातत्याने त्यांनी पाठपुरावा करत विविध विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न केला. विशेषतः मागासवर्गीय मातंग समाजातील पात्र कुटुंबांना 100% घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी केलेले विशेष प्रयत्न त्यांच्या कार्यातील महत्त्वाचा भाग ठरलाय. घरकुल ही केवळ शासकीय योजना नसून प्रत्येक गरजू कुटुंबाच्या सुरक्षेचा आणि स्वाभिमानाचा आधार आहे. या भावनेतून त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. गावाच्या विकासासोबतच वंचित आणि दुर्लक्षित घटकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. ग्रामपंचायतीतील प्रदीर्घ अनुभवाबरोबरच सिद्धरामेश्वर मंगल कार्यालय तसेच उंदी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेसारख्या विविध सामाजिक आणि सहकारी संस्थांमध्ये जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. पदापेक्षा कामाला आणि प्रसिद्धीपेक्षा जनसेवेला महत्त्व देणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख असून सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होण्यावर त्यांनी भर दिला आहे. सोनलगीच्या सर्वांगीण विकासासाठी, वंचितांच्या हक्कासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी केलेल्या या कार्याची दखल घेत दैनिक लोकमतच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते झालेला हा गौरव सोनलगीसह जत तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. हा सन्मान या सोहळ्यास सोनलगी येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार आणि व्यापारी विठ्ठल बिराजदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सिद्धाराम उर्फ राजू बाबासो पाटील यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल सोनलगी आणि परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. लोकवाणी न्यूज नेटवर्कसाठी सोनलगी, तालुका जत. लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी.